नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी ऋतुजा. आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक हा काही वेगळा असणार आहे. नुकताच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला जो जी-आर आहे तो तुमच्यापर्यंतही पोहोचला असेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा नवीन योजना ही आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी आणलेली आहे. तर 28 जूनला याचा जी-आर निघाला होता. त्यामध्ये 3 जुलैला खूप सारे चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे खूप जण हे कन्फ्युजन मध्ये आहे. गर्दी खूप होते प्रत्येक ठिकाणी. तर त्यासाठी मी इन्फॉर्मेशनसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. यामध्ये जी-आर मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार आहेत ते एक एक करून मी तुम्हाला सांगते. 28 जून 2024 ला जो जी-आर जाहीर झाला होता त्यामध्ये महिलांची वयाची अट ही 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंत दिलेली होती. नंतर 3 जुलैला जो नवीन जी-आर जाहीर झाला त्यामध्ये 21 ते 65 वर्षाच्या वयोगटातील महिला लाभार्थी बनू शकतात. या योजनेत विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि तुमच्या घरातील एक मुलगी जी अविवाहित आहे ती सुद्धा शामिल होऊ शकते. नंबर 2 महत्वाचा मुद्दा अपात्रता. आता कोणत्या महिला ह्या अपात्र ठरणार आहेत तर तुम्ही याआधी शासनाने राबवलेल्या ज्या काही योजना असतील त्यामध्ये आधीच रजिस्टर केलं असेल आणि तुम्हाला दरमहा 1,500 रुपयाच्या वरती रक्कम तुमच्या खात्यात येत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला 28 जून आणि 3 जुलैमध्ये जे जी-आर निघाले होते त्यामध्ये काय डिफरन्स झालेले आहे किंवा काय बदल शासनाने घडवून आणलेला आहे याची माहिती देत आहोत. तुम्हाला डिटेलमध्ये जी-आर जाणून घ्यायचा असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली आपण लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जी-आर डाउनलोड करू शकता. त्यावर तुम्हाला सविस्तर माहितीही मिळणार आहे. 28 जूनचा जो जी-आर होता त्यामध्ये जमिनीची अट ही अपात्रतेसाठी ठेवलेली होती, जी की 5 एकर तुमच्याकडे किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही अपात्र ठरणार होतात. बट 3 जुलैला जो नवीन जी-आर निघाला त्यामध्ये अशी कोणतीच अट दिलेली नाही. आता तुमच्याकडे 5 एकर किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन जरी असली तरी तुम्ही या नवीन योजनेचे लाभार्थी हे बनू शकता. सदर योजनेचा लाभार्थी होण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते आता मी तुम्हाला एक-एक करून सांगते. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईनच सादर करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट लागणार आहे हे तुमचं आधार कार्ड. दुसरा मुद्दा, तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हवे असणार आहे. हे ज्या महिलांकडे नसेल त्यांना 15 वर्ष जुने रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला त्यांच्याकडे असेल तर ते पात्र ठरू शकतात किंवा हे प्रमाणपत्र ते जोडू शकतात. तिसरा मुद्दा, तुमच्या कुटुंब प्रमुखाचा 2.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला हा अनिवार्य आहे. तर 28 तारखेच्या जी-आर मध्ये फक्त एवढंच दिलेलं होतं. 3 जुलैला जो नवीन जी-आर आला त्यामध्ये तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तरीही चालेल. चौथा मुद्दा म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे त्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ही तुम्हाला इथे द्यायची आहे. पाचवा मुद्दा, पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. शेवटचा मुद्दा, सदर योजनेची अटी शर्तीचे पालन करण्याबाबतीचे हमीपत्र तुम्हाला एक इथे द्यायचे आहे. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही अर्ज केव्हापर्यंत भरू शकता. आधीचा जो जी-आर होता 28 जूनचा त्यामध्ये ही तारीख 1 जुलै ते 15 जुलैपर्यंतच दिलेली होती. जो 3 तारखेला नवीन जी-आर आला त्यामध्ये ही तारीख ही वाढवण्यात आलेली आहे. 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही आता या योजनेचा अर्ज भरू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. सदर योजनेत आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तर हे होते 28 जून आणि 3 जुलै मधील महत्त्वपूर्ण मुद्दे जे की जी-आर मध्ये चेंजेस झालेले होते. आता बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असेल किंवा टेन्शन आलं असेल की आता आम्ही याला अप्लाय कसं करणार, बाहेर तर खूप गर्दी आहे. तर तुम्ही घर बसल्या सुद्धा आपल्या मोबाईलवरून सुद्धा हा अर्ज फिल करू शकता. तुम्हाला ॲप स्टोअरवर जायचंय आणि तिथून नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचंय. त्यावर तुम्हाला मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र असं दिसेल. मी स्क्रीनवर हे डिस्प्ले करूनच देईल. तुम्हाला हेच ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हा अर्ज फिलअप करता येणार आहे. तुम्हाला आपण महत्त्वपूर्ण जी-आर मध्ये काय काय चेंजेस झालेले आहे हे सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे होते या व्हिडिओतील महत्त्वपूर्ण मुद्दे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? काहीतरी वेगळा टॉपिक आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. तर व्हिडिओ कसा वाटतोय हा कमेंट करून मला नक्की सांगा.
तुम्हाला फॉर्म फिलअप करायला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी मोबाईल थ्रू फॉर्म कसा फिलअप करायचा हा सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. तोही आवडेल मला तुमच्यासाठी शूट करण्यासाठी. महिलांसाठी शासन कोणकोणत्या वेगवेगळ्या अशा योजना राबवत आहे किंवा तुम्हाला कुठे तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी माझ्या खूप साऱ्या ज्या मैत्रिणी आहेत, माझे सबस्क्रायबर आहेत, ते होम बेकर्स आहेत किंवा काही छोटे-मोठे घरूनच व्यवसाय करतात. तर त्यासाठी त्यांना काही आर्थिक लाभ आपण शासनाच्या योजने थ्रू घेऊ शकतो का? याचेही तुम्हाला व्हिडिओ वगैरे हवे असेल, तर मला नक्की कळवा. मी असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि तुम्ही बिझनेस करण्यासाठी इंटरेस्टेड असाल, तर पुण्यात तुम्हाला कुठे होलसेलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये शॉप्स मिळतील किंवा रॉ मटेरियल मिळेल, याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ हवे असेल, तर ते पण मला कमेंट करून सांगा. मी आठवड्यातनं एक असा युनिक टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत थँक यू.